मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मोहन शिंदे. आज आलोय आमचे पारोळ तालुक्यातील शेतकरी आदरणीय आर्यन पाटील सर, राजेंद्र पाटील सर यांच्या शेतामध्ये. या बागेचे खूप शॉर्ट व्हिडिओ आम्ही मधल्या काळामध्ये शेअर केले होते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या बागेच्या मध्ये आर्यन पाटील सर, राजेंद्र पाटील सरांना काय रिझल्ट भेटला आणि त्यांच्या बागेची सध्याची काय पोझिशन आहे. कारण प्रत्येक वेळेस मी सरांना भेटायला यायचो, नेमकं माझ्या मोबाईलची मेमरी ही कमी राहायची. तर आज आम्ही एक मोठा व्हिडिओ घेऊन येत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. माझे नाव आर्यन पाटील, राजेंद्र नथू पाटील, महाळपूर तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. सर तुम्ही या बागेला आपली त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली. हो. या ट्रीटमेंटच्या माध्यमातून तुमचा बाग पहिले कसा होता, नंतर काही सांडलेले झाड आहेत. आपण जाणूनच या भागात थांबलो की ते सांडलेले लहान झाड पण आहेत आणि अगोदरचे मोठे किती झाड सांडलेत आणि तुम्हाला आता माझ्या किती ट्रीटमेंट झाल्यात आणि काय जे जे आहे ते आपल्याला खरं सांगायचंय. तर प्लीज तुमचं मनोगत सांगा ना. आम्ही जूनच्या एंडिंगला जवळपास 20 जून नंतर हा बाग लावला. बाग लावल्यानंतर बरेचसे खोड म्हणजे गॅप निघाले. ते थोडंफार फोड्याच्या पुढे बाग असा सजेल किंवा असं वाटत नव्हतं. पण मग यूट्यूबवर आम्ही त्रिरत्न एजन्सी शिंदे सरांशी संपर्क केला. त्यांना विनंती केली, ते आले मग स्वतः. त्यांनी पाहिल्यानंतर आम्हाला त्यांनी 2-3 ड्रिचिंग दिल्या, काही जे खतं दिले. त्याच्यानंतर गेल्या महिन्यापर्यंत बाग बऱ्यापैकी म्हणजे एक होप निर्माण झाल्या आणि या मागच्या 2-3 आठवड्यात थंडी आणि थंडी हवा त्याच्यामुळे बरेचसे बाग आमच्याकडे जे माझ्या बरोबरचे ते बी बरेचसे पिवळे पडले. पण आता या बागची पोझिशन आजच्या 15 जानेवारी 26ला आम्ही पाहतोय, स्वतः ते साहेब पण आहेत, तर तुम्ही पाहत आहेत ग्रीन आणि निरोगीपणा झाडाचा बुंदा. आणि त्यांनी जी साण होती माझी जवळजवळ 20-25% ते झाडं बी जवळपास डोक्या बरोबर झालेले आहेत. तर तुम्ही जे सांडलेले झाड होते ते पहिल्या झाडांपेक्षा किती दिवसांनी सांडले होते? ते सांडलेले झाड तर जवळपास 4 महिन्याचं अंतर पडलेलं आहे. पहिले झाड हो, पहिल्या झाडांच्या 3.5. बघू शकता 4 महिन्याचं जे झाडांचं अंतर आहे. तर तुम्ही ज्या बाजूला झाडू आहे हेच सांडलेलं आहे ना? हो, हे सांडलेलं झाड आहे. मित्रांनो, हे सांडलेलं झाड आहे. हे समोर तुम्ही बघू शकता, हे सांडलेलं झाड आहे. मला वाटतं ते तिकडे पण सांडलेलं. हो, हे जवळजवळ 2-2.25 महिन्याची झाड आहेत. म्हणजे हे झाड या मागच्या झाडापेक्षा 4 महिन्यानंतर सांडलेले, 3 महिन्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता सर, त्या पहिल्या झाडाचा जो बुंदा आहे तो आपण दाखवता प्लीज. मित्रांनो बघा, नाही फील राहू द्या. मित्रांनो बघा, हा बुंदा आहे. ह्याच झाडाचा नाही, विशेष म्हणजे या पूर्ण तर इकडचे पण झाड दाखवत आपण की प्रत्येक झाडाचा जो बुंदा आहे मित्रांनो, तो बघू शकता की किती जबरदस्त बुंदा आहे. ही बुंद्याची क्वालिटी, चकाकी आणि साधारणतः जर त्याचं खालचं मोजलं 9 असा हात लावा बरं सर तुमचं, म्हणजे 9 दुनी 18, 18 दुनी 36, जवळपास 38 ते 42 इंचच्या आसपास. तर झाडातल्या पानांमधली अंतरी दाखवू शकता प्लीज. बघा मित्रांनो, ही पानांमध्ये अंतरी आहे त्यांच्या आणि या झाडांमध्ये कुठलाही आजार दिसत नाही. तर दाखवा ना, दाखव तुम्हाला जे वाटलं ते दाखवा. आपल्याला सत्य मांडायचंय मित्रांनो, कुठलाही आजार नाहीये. तुम्ही बुंदा बघू शकता, फुलांची कंडिशन बघू शकता. आणि हे शक्य झालंय आपल्या नवीन टेक्नॉलॉजीच्या उद्देशाने. आपण जे काही सरांना दिलेलं आहे या माध्यमातून. तर सर थांबा, समोर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल? आपल्या शेतकरी मित्रांना एकच संदेश द्यायचा आहे की इकडे तिकडे चौकशा करण्यापेक्षा, दुकानदारांचे आपल्या माथी मारतात खतं, त्यांच्यापेक्षा योग्य मार्गदर्शन या त्रिरत्न कन्सल्टन्सी मार्फत जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला खात्री पडेल. एखादा बाग त्यांना संपर्क करून त्यांचे मार्गदर्शन घ्यावं असं माझी इच्छा आहे. कारण आजच्या बागची पोझिशन वरून मला बराचसा फरक वाटतोय आता. मित्रांनो बघा, खूप समाधानी आहे. तुम्ही समाधानी आहेत? हो हो, बिलकुल समाधानी. म्हणजे बाग दिसतो ना, तुम्ही पाहत असाल व्हिडिओ मध्ये, झाडं, बुंदा, ती निरोगी पान, हिरवेपणा एवढ्या थंडीत बी. आज जवळपास 15 ते 20 फुटाचा बाग
याची हाईट झाली आहे. या बागेचं विशेष म्हणजे बाहेरच्या साईडला झाड लहान दिसतात, आतच्या साईडला जर आपण बघितलं तर सगळा बाग हा एक समान दिसतो. तर तुम्ही आज संधी दिली मला व्हिडिओ करण्याची आणि या बागेच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावरती जो ट्रस्ट ठेवला, तर खरंच त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या मार्फत आपले हार्दिक आभार. आणि याच्या पुढेही मला वाटतं सर अजून किती बिघे लावणार तुम्ही? हो, आपण आणखी पुढे 5-6 हजार रुपये लावणार आहेत. 6,000 5-4 खोड लावणार आहेत. परत लावणार आहेत सर, पपई लावणार आहेत आणि हाच आमचा वरचा ट्रस्ट आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही खूप मोठा व्हिडिओ आम्हाला बनवण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच बागांसाठी तुम्ही नक्की कॉल करा. माझं नाव आहे मोहन शिंदे. माझा मोबाईल नंबर आहे 88 88 90 47 77. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.